नमस्कार, मी स्वरूप धुरी आजच्या क्रीडांगणच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज पार्क दादर येथे आणि या मैदानात आज येण्याचं कारण म्हणजे आपल्या मराठमोळ्या मातीतला खेळ कबड्डी, ज्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे उद्यान गणेश मंदिर सेवा समिती मुंबई यांच्या माध्यमातून। आंतरशालेय कबड्डीच्या स्वरूपात एकूण 14 संघांनी 7 मुलांचे आणि 7 मुलींचे अशा 14 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतलेला आहे। तर चला कोणताही वेळ न दवडता थेट जाऊया कबड्डी पाहूया। नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण आहोत श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समिती छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादरमध्ये आणि इथे सुरू आहे शालेय कबड्डी स्पर्धा 2025-2026 दरम्यान या ठिकाणी सेमीफायनल नंबर 1चा सामना आपण मुलींसाठी असलेला हा पाहायला मिळतोय आणि तो रंगतोय तो म्हणजे गौरी दत्त हायस्कूल विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा। नक्कीच गौरी दत्त हायस्कूल जर आपण पाहिलं तर आता लीडवर आपल्याला पाहायला मिळतात गौरी दत्त मित्तल हायस्कूल आपल्याला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते आणि एक बोनस पॉईंट आत्तापर्यंत आलेला आहे आणि एक पकडसुद्धा केली आहे। यावेळेला सुद्धा पकड करायचा प्रयत्न होता, चढाईपटूच्या माध्यमातून बोनसचा या ठिकाणी वारंवार प्रयत्न केला जातो। यावेळेला मात्र एक क्लिअर बोनस पाहायला मिळते आणि तो बोनस पॉईंटसुद्धा दिला जातो आहे। बोनसचा पॉईंट मिळालेला आहे आणि एक एक्स्ट्रा पॉईंट आता लिहिला जाईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल यांच्या नावे। ही फार महत्त्वाची स्पर्धा आहे नक्कीच या शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी। तसं जर पाहायला गेलं तर कबड्डी आपल्या मराठी मातीतला खेळ आहे आणि या मातीतल्या खेळामध्ये या सर्व मुली अगदी चांगल्या रीतीने यावेळेला थोडंसं इंजरी प्रोन आपल्याला पाहायला मिळतं आहे। रेडर आपल्याला थोडीशी इंजरीमध्ये पाहायला मिळते, नक्कीच हात झटकला जातो आहे परंतु सगळं ठीक आहे आणि पुढच्या रेडला सुरुवात होते। आणखीन एक पॉईंट आपल्याला मिळाला आहे। नक्कीच यावेळेला वाचवायला लागेल ते म्हणजे सेमीफायनलसारख्या मोठ्या सामन्यात तो लोन आहे। एक मोठा लोन जर पडला तर एकत्र इतके पॉईंट्स कव्हर करणं ते मात्र कुठेतरी मोठा टास्क असणार आहे या दोन्ही टीम्ससाठी। दरम्यान पुन्हा एकदा गौरी दत्त मित्तल हायस्कूलची रेड येताना आपल्याला पाहायला मिळते। वारंवार लगातार चांगला स्कोरिंग आणि चांगल्या एरियाजवर टार्गेट करण्याचा प्रयत्न, यावेळेला सुद्धा एक रनिंग हँड टचचा प्रयत्न, त्यामुळेच लेफ्ट कॉर्नरवरून एक डॅश आला आणि त्या डॅशवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संघाला आणखीन एक पॉईंट प्राप्त झाला आहे। आपल्यासोबत आहेत श्री किरण पाटकर साहेब, श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीचे उपाध्यक्ष। सर, कबड्डी खेळ म्हटला की घरापासून लांब राहणं आलंच, मग कबड्डीची प्रॅक्टिस आली, तर या सर्व शालेय मुलांना 2 दिवस सलग या मैदानामध्ये येऊन कबड्डीचे सामने खेळावे लागतात, तर पालकांसाठी तुमचा काय संदेश असणार आहे? पालकांसाठी संदेश म्हणण्यापेक्षा सगळ्यांसाठीचा संदेश आहे की मैदानी खेळ जो आपल्याकडे पारंपरिक मैदानी खेळ आहे हा गेले कित्येक वर्ष लोप होत चाललेला आहे। आता बऱ्याच ठिकाणी त्याचा एक कार्यक्रम म्हणा किंवा वेगवेगळ्या स्तरावर त्याचा एक क्रीडा रूप आहे आणि आम्ही उद्यान गणेश मंदिर सेवा समितीतर्फे त्याला एक प्रोत्साहन देण्याकरता गेले 27 वर्ष, म्हणजे हा 27वा वर्ष, दरवर्षी 2 दिवस आमचा हा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये शाळेच्या सगळ्या म्हणजे आधी सुरुवातीला जेव्हा कार्यक्रम झाला 15 शाळा वगैरे, यावर्षी आमच्याकडे 50 शाळा आहेत, त्यातल्या 18 शाळा मुलींच्या आहेत आणि बाकीच्या 32 शाळा मुलांच्या आहेत आणि त्याप्रमाणे हा दरवर्षी कार्यक्रम असतो। आणि यावर्षी विशेष सांगायचं म्हणजे, आणि आम्हालाही आश्चर्यजनक की आमच्याकडे संघ जे आलेले आहेत ते विरारपासून या म्हणजे तेवढ्या नवी मुंबई ह्या क्षेत्रातून आलेले आहेत, जो आमच्यासाठी पण एक नवीन हे होतं। तर अशाच रीतीने आमचं तुमच्या सगळ्यांचं प्रोत्साहन असायला हवं। आम्ही त्याप्रमाणे आमच्या परीने जे काय मुलांसाठी आणि त्यात मुलींचाही सहभाग आहे तो जरा आमच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि आमचाही तेच प्रयत्न असेल की हे नेहमी असंच आमच्याकडनं होत राहावं। संघटनात्मक खेळ इतरही खेळ आहेत पण सध्या आम्ही उद्यान गणेशतर्फे तर फक्त कबड्डीलाच हे केलं, प्रोत्साहन दिलेलं आहे। सर, आता हे 27वे वर्ष या स्पर्धेचं सुरू आहे, गेल्या 26 वर्षातला एक आठवणीचा क्षण। 26 वर्षापूर्वी सांगू शकत नाही पण बऱ्याच एक 5-1 वर्षापूर्वीचं मला एक चांगला असं आठवतं की काही खेळाडूंचे पालक आले होते आणि त्यांना खरं विश्वास वाटत नव्हता की त्यांची मुलं इथे येऊन किंवा 2 दिवस दिसत नाही आहेत किंवा येत आहेत किंवा संघटना मग क्रीडा करायला येत आहेत, तर त्यांना जेव्हा हे आयोजन दिसलं आमच्यातर्फे आणि आम्ही जी काही काळजी घेतो, काळजी म्हणण्यापेक्षा आमच्या सगळ्या ट्रस्टीजचं आणि सभासदांचं एक म्हणणं आहे की आपण कुठलाही कार्यक्रम, आमचा हाच नाही कुठलाही कार्यक्रम असेल तो डिटेल त्याच्यावर आमचं
म्हणजे विचार करून आणि सगळं केलं. आम्ही प्रत्येक खेळाडूला त्याचं खाण्याचं म्हणजे सकाळचं ब्रेकफास्ट असो, दुपारचं जेवण असो, संध्याकाळचा नाश्ता असो, त्यांच्याबरोबर आलेले त्यांचे शिक्षकगण असतील किंवा कोचेस असतील, सगळ्यांना सपोर्ट स्टाफ असो, सगळ्यांना ते मिळालं. वैद्यकीय आमच्याकडे स्पेशलाइज आमचे काही मेंबर्स किंवा सदस्य आहेत जे ट्रस्टीज आहेत, आमच्याकडे टोटल वैद्यकीय यंत्रणा असते. तर त्या पालकांना आधी आश्चर्य वाटलं की इथे येऊन तेवढे त्यांच्या मुलांची किंवा मुलीची काळजी होईल का. तर त्यांनी एक मनोगत व्यक्त केलं आमच्याकडे की नाही अरे आम्हाला बऱ्याच ठिकाणी मुलं खेळायला जातात त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्याशी शेवटी डबा पण नसतो, उपाशी असतात. आमच्याकडे पाण्यापासून प्रत्येक गोष्टीची सोय असते. तर ती आम्हाला एक फार चांगली पोचपावती त्यांच्याकडनं मिळाली आणि तेच आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. सर, श्री उद्यान गणेश सेवा समिती मुंबईच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर कबड्डीचा उपक्रम तर राबवला गेला आहे, परंतु इतर असे कोणते उपक्रम आहेत जे वर्षभरात या समितीच्या माध्यमातून राबवले जातात? उद्यान गणेश मंदिर सेवा समितीतर्फे एका वर्षभरात एक कॅलेंडर इयरमध्ये बरेचसे उपक्रम राबवले जातात. मग त्याच्यात धार्मिक कार्यक्रम असे असतात की आमच्याकडे आता जानेवारीत मागी गणेश जन्म आहे, त्याच्यानंतर वसंत उत्सव असतो. मग आणि हे 6-6, 7-7 दिवसाचे कार्यक्रम असतात. त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे आम्ही सामाजिक आणि नाट्यक्षेत्रातले मान्यवरांना बोलवतो किंवा संगीत जगातले लोक मान्यवर येतात आणि लोकांना जवळजवळ 400 ते 500 प्रेक्षक असतात रोज बघायला ते. आणि त्याच्यानंतर आमच्याकडे त्याचप्रमाणे शालेय शिक्षण याला आम्ही फार महत्त्व दिलेलं आहे. साधारण दरवर्षी 15,000 वह्या आम्ही वाटप करतो शालेय विद्यार्थ्यांना. ते इथपासून महाड तालुक्यापर्यंत जातात, म्हणजे पालघर ठिकाणी जातात, मुंबईतल्याही काही शाळा असतात. त्याचप्रमाणे 10वीत जी प्रभादेवी ते माहीम ही जी शाळा आहेत, म्युन्सिपल स्कूल्स किंवा गव्हर्मेंट ग्रँटच्या स्कूल, त्याचे पहिला, दुसरा, तिसरा जो विद्यार्थी असतो त्या प्रत्येक शाळेतल्या विद्यार्थ्याला आम्ही 1500 रुपये रोख पारितोषिक स्वरूपात देतो किंवा प्रोत्साहन म्हणता येईल त्याला. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात ह्या एरियात येणारा जो पहिला मुलगा किंवा मुलगी असेल त्याला आमच्यातर्फे एक टायटनचं घड्याळ दिलं जातं. ह्याच्याच आम्ही बऱ्याचशा शाळांना किंवा बरेचसे जे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही शालेय दप्तर देणं म्हणा किंवा पाठ्यपुस्तकं असतात किंवा त्याचप्रमाणे त्यांचं ड्रेस असतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दिल्या जातात. मेडिकल कॅम्प्स आमच्याकडे, कारण आमच्या ट्रस्टीज आणि सभासदमध्ये जवळजवळ 6 ते 7 डॉक्टर्स आहेत. तर त्यांच्या मदतीने आणि त्यांच्या सांगण्याने किंवा त्यांच्या एक मेडिकल जे टेक्निकली साऊंड लोक आहेत त्यांच्यातर्फे आम्ही कमीत कमी 5 मेडिकल कॅम्प्स आमच्याकडे झाले जातात. आणि गेल्या वर्षीपासून आम्ही एक फार महत्त्वाचा कार्यक्रम केलेला आहे की दरवर्षी आम्ही असं ठरवलं आहे की महिन्याला 1 लाख रुपये जे गरीब पेशंट्स आहेत त्यांनी बिलं आणून जमा करायची. मॅक्झिमम लिमिट त्याला 10,000 आहे. तर दर महिन्याला 10 लोकांना आम्ही 10,000 रुपये देतो. त्यांनी त्यांची बिलं किंवा त्यांचं जे काय आहे त्याला एक नियमावली आहे, ती नियमावली त्यांनी जर हे केलं तर आम्ही त्यांना हा गेला वर्षभर आमच्याकडे कार्यक्रम चालू आहे. म्हणजे दर महिन्याला जवळजवळ लाख रुपये आम्ही मेडिकल हेल्प म्हणून पण करतो आहोत. असे बरेच कार्यक्रम आहेत. आमच्याकडे सिनियर सिटिझन्ससाठी आम्ही वर्षाला 2 सहली केल्या जातात, जे नाममात्र म्हणजे त्याच्यात नो लॉस नो प्रॉफिट. जो ॲक्च्युअल खर्च म्हणजे एखादा अष्टविनायक यात्रा, आणि हे सगळे सिनियर सिटिझन्ससाठी असतात. म्हणजे 60 ते 85 वर्ष वयोगटातली लोकं असतात, 70 लोकं असतात. ते मंदिराचा स्टाफ आणि ट्रस्टीज त्यांना स्वतःच्या म्हणतात ना घरच्या लोकांसारखं घेऊन जातात. आणि ती समजा एखादी अष्टविनायक टूर असेल तर एखादा प्रायव्हेट टूरकडे गेलं की समजा त्याला 10,000 खर्च येतो. आमच्याकडे नाम मात्र 3-3,500 होतं ते काम. तर ह्या अशा बऱ्याच गोष्टी आहेत. त्याचे डिटेल्स तुम्हाला मंदिराच्या ऑफिसमधनं पण मिळतील, आमच्या वेबसाईटवर पण आहेत. आणि त्या जर तुम्ही केलं तर तुमच्याही लक्षात येईल की आमच्याकडे जो की 10 रुपये जो माणूस देतो आमच्याकडे किंवा 10 लाख पण देतो, त्याचा प्रत्येक पैशाची एक अकाउंटेबिलिटी आहे आणि त्याचा विनियोग होतो इथे. हेच मला सांगायचं आणि हेच मला आवाहन करायचं लोकांना की तुम्ही आमच्या वेबसाईटवर जा, मंदिराला या, दर्शन घ्या आणि बाप्पांच्या आशीर्वादाने जेवढं तुमच्या करता येईल समाजासाठी तुम्ही केलेलं आम्हालाही तेवढंच प्रोत्साहन मिळेल. पुन्हा एकदा सुरुवात झाली या मॅचला. सेकंड हाफचा एक टाईमआउट झाला आणि एक सबस्टिट्यूशन आपल्याला पाहायला मिळालं आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संघाकडून. म्हणजे फायनलसाठीच्या स्ट्रॅटजीसाठी प्लेयर्सला थोडंसं ग्रूम करण्यासाठी आता हे सबस्टिट्यूशन करण्यात आलेलं आहे. दरम्यान रेड सुरू आहे आणि बघा अगदी चांगल्या रीतीने बोनसचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे आणि टर्नच्या माध्यमातून थोड्याशा गोष्टी आणाव्या लागतील. यावेळेला बोनस +2 आहे का? नाही, फक्त 2 पॉईंट्स. परंतु काय सुंदर रीतीने हे पॉईंट्स आणले गेले आहेत.
आणखीन एक सुपर रेड पाहायला मिळाली आपल्याला. श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज उद्यान दादर, म्हणजेच आपल्या सर्वांचं लाडकं छत्रपती शिवाजी महाराज पार्क. आणि या ऐतिहासिक मैदानामध्ये हे सामने या ठिकाणी खेळवले जात आहेत. याच मैदानात जर पाहिलं तर DSOच्या मॅचेससुद्धा शालेय विद्यार्थ्यांसाठी खेळल्या जातात. यावेळेला पॉईंटचं अपील तर केले जाते, नक्कीच लेफ्ट कॉर्नरला हा पॉईंट मारल्याची अपील तर नक्कीच केली जाते. पाहूया पंचांच्या माध्यमातून काय निर्णय दिला जातोय. थोडासा डाऊटफुल तर निर्णय आहे. पंच काय कळवत आहेत या निर्णयाला, याकडे आपल्याला पाहायला लागणार आहे. नक्कीच बघा अशा प्रकारे आपल्याला पाहायला लागणार आहे. पॉईंट देण्यात आला या ठिकाणी आणि बाहेर जावं लागेल जर्सी नंबर 2ला या पॉईंटसाठी. या रेडरच्या माध्यमातून आत्तापर्यंत 3 ते 4 पॉईंट स्कोर केले गेले आहेत. लॉबीमध्ये आल्या त्याचमुळे रेडर या ठिकाणी बाद झाली आहे, रेडर आऊट झाली आहे. आंबेडकरला आणखीन एक पॉईंट मिळाला. ही मॅच तर चालू राहीलच, परंतु आपण आता जाऊया सेमीफायनल नंबर 2 कडे, जी रंगते ज्ञानविकास विरुद्ध SIS स्कूलमध्ये. 21 आणि 19 आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या रेडमध्ये पण पॉईंट आणणं अनिवार्य असणार आहे. एक मोठा ऑल आऊट वाचवू शकतो यावेळेला SIS या संघाला, याकडे पाहायला लागणार आहे. आणखीन एक पॉईंट, म्हणजे आता 20 आणि 21 ही स्कोर लाईन आपल्याला पाहायला मिळते. या रेडमध्ये जर पकड झाली, थर्ड रेड आहे, या रेडमध्ये जर पकड झाली तर गोष्टी बदलू शकतील, टर्न अराउंड येऊ शकेल या सामन्यामध्ये. ते काही तसलं काही घडणार का, याकडे आपल्याला पाहायचं आहे. या रेडमध्ये पॉईंट आणणं, या रेडमध्ये पॉईंट आणणं फार महत्त्वाचं असणार आहे. आणि तो पॉईंट मिळाला. 1 + 2 3 पॉईंट्स, म्हणजेच पकडीचा 1 पॉईंट आणि ऑल आऊटचे 2, म्हणजेच आता स्कोर लाईन झाली आहे ती म्हणजे 23 आणि 21, 2 पॉईंटची लीड आता आहे SIS कडे. शेवटचा मिनिट शिल्लक असणार आहे आणि या शेवटच्या मिनिटात आता वेळ घालवायची संधी मिळाली आहे ती म्हणजे SIS या शाळेला. कारण आता स्कोर लाईन झाली 21-23, 23 गुणसंख्या आहे ती म्हणजे SIS या संघाची. SIS या मॅचमध्ये कुठे होते एका क्षणी आणि आता कुठवर आले आहेत. आपण म्हटलं होतं कबड्डीसुद्धा अनिश्चित खेळ आहे, ज्या खेळामध्ये वेळेच्या शेवटपर्यंत कोणतीही गोष्ट सुनिश्चित नसते. रेडर आऊट या ठिकाणी देण्यात आलेला आहे. दरम्यान 22 आणि 23 ही स्कोर लाईन आहे. माझ्या मते बोनस पॉईंट या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आणि आता स्कोर लाईन 23-23 झालेली आहे, म्हणजे सामना जो आहे तो माझ्या मते टाय झालेला आहे. दरम्यान नक्कीच 5 रेडची मॅच असणार आहे. दरम्यान 1-1 ची स्कोर लाईन झालेली आहे. 1-1 नक्कीच पंच सांगताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. DVS म्हणजेच ज्ञानविकास विरुद्ध SIS ची ही मॅच टाय होऊन 23-23 गुणांनंतर आता ही मॅच जी आहे ती आलेली आहे 5-5 रेड्सवरती. 5-5 रेड्सवरती ही मॅच आलेली आहे. 1 आणि 2 ही स्कोर लाईन आता झालेली आहे. आपल्याला पाहायला मिळते 1 आणि 2 ची स्कोर लाईन. नक्कीच 2-1 ही स्कोर लाईन आता आपल्याला पाहायला मिळते. आणि आणखीन एक पॉईंट मिळाला आहे. 2-2 ही स्कोर लाईन आता झालेली आहे. तिसऱ्या रेडला सुरुवात होते. 2-2 ही स्कोर लाईन आहे आणि तिसऱ्या चढाईला आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते. तिसरी चढाई अगदी राईट कॉर्नरपासून सुरू करण्यात आलेली आहे. यावेळेला नक्कीच 5-5 रेड्समधल्या नियमांकडे जर आपण पाहिलं तर टच लाईन जी असते ती बोनस लाईन होऊन जाते. आणि यावेळेला मात्र पकड झाली आहे आणि 1 पॉईंट देऊन बसले आहेत, ते म्हणजे ज्ञानविकास स्कूल. पाहूया SIS या मॅचमध्ये कमबॅक करून तर दाखवलं आहे या रेडमध्ये कशाप्रकारे. या रेडमध्ये मात्र पॉईंट दिला जात नाही आहे. चांगला बोनस करण्याचा प्रयत्न, टच लाईनवरती पाय उचलण्याचा प्रयत्न झाला, यावेळेला क्लेम केली जाते का. आणखीन 1 पॉईंट बोनस प्लस मिळाला आहे, म्हणजेच आता 2 पॉईंटनं पुढे गेली आहे. 2 पॉईंटनं आता पुढे गेली आहे ती म्हणजे SIS. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते SIS. यावेळेला आणखीन 1 पॉईंट मिळाला आहे. रेडला सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळेला राईट कॉर्नरपासून यावेळेला अगदी खाली जाऊन पॉईंट मारण्याचा प्रयत्न झाला आहे. बोनस या ठिकाणी मिळते की नाही ते बघायचं आहे. 1 पॉईंट या ठिकाणी मिळणार आहे.
शेवटची चढाई असणार आहे. 5 आणि 4 ही स्कोर लाईन आपल्याला पाहायला मिळते. 5 SIS आणि 4 DVS ही स्कोर लाईन आता आपल्याला पाहायला मिळते. ज्ञान विकास स्कूल यांच्या माध्यमातून ही स्कोर लाईन आता आपल्याला 4ची पाहायला मिळते. शेवटची चढाई असणार आहे आणि या शेवटच्या चढाईमध्ये या ठिकाणी पाय उचलण्यात आलेला नाही आहे अजूनही. रेडर्सच्या माध्यमातून याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. पॉईंट मारण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पॉईंट अजूनही मारण्यात आलेला नाही आहे. यावेळेला चढाईचा प्रयत्न आणि पकड या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणखीन एक पॉईंट मिळाला आहे. 4-6ची स्कोर लाईन आहे आणि SIS जवळजवळ जिंकण्यात आलेला आहे हा सामना त्यांच्या माध्यमातून. आणि या 5-5 रेडच्या मॅचमध्ये SIS मात्र फायनलसाठी क्वालिफाय झालेली टीम ठरलेली आहे. फायनलसाठी या ठिकाणी क्वालिफाय केलं आहे टीम SIS या संघाने. अभिनंदन. तर आपल्यासोबत आहेत उद्यान गणेश मंदिर सेवा समितीचे सदस्य डॉक्टर यशस भुरे सर. सर, तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर सर्व शालेय खेळाडू खेळत असतात आणि या शालेय खेळाडूंना दुखापतसुद्धा होत असते. खेळाडूंच्या प्रथमोपचाराची काळजी कशा प्रकारे घेतली जाते? नमस्कार. पहिली गोष्ट म्हणजे मी उद्यान गणेश मंदिर सेवा समितीचे अभिनंदन करेन, कारण की ते एवढं सुंदर ग्राउंड ते बनवतात की खरं म्हणजे तरी खूप इंजरी कमी होतात असं मी म्हणेन. की खर्चटणं तर होणारच आहे, शेवटी खेळ आहे तो ते होणारच आहे. परंतु जे ग्राउंड तयार केलं जातं त्यामुळे खर्चटणं खूप कमी होतं. पण तरीसुद्धा आपण व्यवस्थित प्रकारे त्यांची काळजी घेतो, त्यांचं व्यवस्थित ड्रेसिंग करतो आणि त्यांना आपण औषधोपचार करून हे करतो. खेळाडूंचे प्रथमोपचार आलेच, परंतु त्याचप्रमाणे खेळाडूंची अवेलेबिलिटी आहे. आम्ही असं ऐकलं की या वर्षी 7 संघांनी अगदी 7 दिवसात प्रतिसाद देऊन या स्पर्धेला आले, त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली ही स्पर्धेची आणि उद्यान गणेश मंदिरची ही हे म्हणजे वैशिष्ट्य आहे की एवढ्या कमी वेळात त्यांनी एवढा प्रतिसाद मिळवलेला आहे. आणि हे वाटतं स्पर्धेचं बरेच वर्षापासून ही स्पर्धा चालू असल्यामुळे आता ते एक त्याचं एक हे झालेलं आहे, ते लेवलला ते आल्यामुळे एक खूप प्रतिसाद ताबडतोब मिळतो. मुलंही उत्सुक असतात कधी या स्पर्धा होत आहेत, कधी होत आहे, आणि तेवढा दरवर्षी एक सुंदर प्रतिसाद आणि सुंदर मॅचेस बघायला मिळतात. धन्यवाद सर, फार छान वाटलं आपल्याशी बोलून. टॉस केला जातो आहे. फायनलचा टॉस आहे हा. मेगा फायनलचा टॉस जो आहे तो या ठिकाणी केला जात आहे. टॉस या ठिकाणी जिंकला आहे आणि डिफेन्सला चूज केलं आहे. नक्कीच सुरुवात होते या मॅचला आणि या मॅचमध्ये पहिली रेड असणार आहे ती म्हणजे SIS या संघाची. नक्कीच डिफेन्स चूज केला टॉस जिंकून आणि दरम्यान आता वेळ असणार आहे या फायनलच्या काउंटडाऊनची. फायनलचा काउंटडाऊन आहे आणि पहिली रेड SISच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच पहिली चढाई असणार आहे या फायनलच्या मॅचमधली. कशाप्रकारे खेळ दाखवला जातोय, कशाप्रकारे खेळ रंगतोय, याकडे आपल्याला पाहायचं आहे. चांगला फुटवर्क पाहायला मिळत आहे. मागे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होतोय ना आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान पहिली रेड सेफ रेड आपल्याला पाहायला मिळाली. आंबेडकरच्या माध्यमातून पहिली चढाई येते जर्सी नंबर 23च्या माध्यमातून. नक्कीच लेफ्ट कॉर्नरकडनं थोडंसं ॲग्रेशन दाखवलं जातं आणि त्यांनाच पहिला पॉईंट मारला जातोय. पहिला पॉईंट या ठिकाणी गेलेला आहे. 1-0ची आघाडी घेतलेली आहे SIS विरुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मेगा फायनलची मॅच आहे. यावेळेला कव्हर चांगलं पाहायला मिळाला आणि डिफेन्सचा चांगला सपोर्ट पाहायला मिळाला. यावेळेला बाद केलं आहे आणि आता 2 पॉईंटची लीड्स घेतली आहे. आणि आंबेडकरची हीच खासियत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या शाळेची. कशाप्रकारे खेळ दाखवतात, कशाप्रकारे या मॅचला चालवतात, हे मात्र सूत्र जी आहेत मॅचची ती पहिल्याच आपल्या हाती आणून ठेवतात आणि हीच खासियत आहे. परंतु SIS यांना विसरता कामा नाही. जरी पहिल्या हाफमध्ये पॉईंट्स लीक केले तरी दुसऱ्या हाफमध्ये ते कमावण्याची क्षमता मात्र या संघाकडे अगदी अचूक रीतीने भरलेली आहे. यावेळेला नक्कीच आणखीन एक चढाई आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला मात्र अपील केली गेली आणि 1 पॉईंट यावेळेला मिळणार आहे. म्हणजेच आपल्या लेफ्ट कॉर्नरला रिवाईव्ह केलं गेलं SISच्या. दरम्यान यावेळेला 23 क्रमांक जर्सीची चढाई आपल्याला पाहायला मिळते. अगदी अचूक रीतीने चढाई करतायत. चांगला फुटवर्क पाहायला मिळते आणि त्या गॅपमध्ये टर्न आणि कॉर्नरच्या गॅपमध्ये पॉईंट शोधण्याचा प्रयत्न. रनिंग हँड टच आणि त्या हँड टचवरती पॉईंट मिळाला आहे.
आणखीन एक पॉईंट मिळवला आहे. ही चढाई फार महत्त्वाची होती आणि त्या चढाईवरती पॉईंटसुद्धा प्राप्त केला आहे आंबेडकर या संघाने. बघा, कोणत्याही खेळाडूला बाहेर जाऊ दिलं नाही आहे. एकच खेळाडू बाहेर गेला होता मागील चढाईनंतर, परंतु रेडमध्ये पुन्हा एकदा पॉईंट आणला आहे आणि यावेळेला SIS साठीसुद्धा या ठिकाणी पॉईंट आला आहे. पॉईंट स्कोअर करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही टीम्स कशा प्रकारे खेळ दाखवत आहेत आपला या हाफमध्ये. याकडे पाहायचं आहे, यावेळेला चांगला अँकल होल्ड आहे आणि या अँकल होल्ड नंतर मात्र चांगली पकड केली गेली आहे. लेफ्ट कॉर्नरच्या माध्यमातून हे ॲग्रेशन दाखवण्यात आलं. एक चांगला अँकल होल्ड आणि त्यावरती एक मजबूत पकड पाहायला मिळाली आणि SISचा डिफेन्स या मॅचमध्ये पहिल्यांदा इतकं चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळालं आहे. पुढील चढाई एक नवीन रेडर जर्सी नंबर 4 आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. आंबेडकर स्कूलसमोर रेड करताना पाहायला मिळत आहेत. रिवाईव्ह होऊन पुन्हा एकदा आतमध्ये आलेले आहेत. तर आपल्यासोबत आहेत श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीचे विश्वस्त श्री गुरुनाथ पांगम सर. सर, आत्तापर्यंत या आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचा प्रवास 26 वर्षांचा कशा प्रकारचा राहिला आहे सर? हे 27वं वर्ष आहे आणि 27 वर्षामध्ये कबड्डी स्पर्धा आम्ही अतिभव्य आणि दिव्य ह्या प्रमाणात केलेल्या आहेत. आज श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीतर्फे होणाऱ्या शालेय कबड्डी स्पर्धा हा एक ब्रँड झालेला आहे आणि लोक उत्सुकतेने विचारत असतात की तुमच्या कबड्डी स्पर्धा आता कधी होणार आहेत. काय इतकी उत्सुकता शाळेमधल्या मुलांमध्ये आणि शाळेमधल्या प्रिन्सिपल्स कर्मचारी वर्गांमध्ये झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही ही स्पर्धा भरवलेली आहे आणि ह्याच्याकरता आमचं मंदिराचा जो कर्मचारी वर्ग आहे तो फार अति मेहनत घेतो आणि अत्यंत सुंदर प्रकारे हे आपल्याला करता येईल याची ते दक्षता घेतात आणि ह्याच्याकरता लागणारा आम्ही खर्च हा फार मोठ्या प्रमाणात करत असतो आणि म्हणून आपण जी ही भव्यता पाहताय त्याचं कारण हे की आम्ही खर्च करण्यामध्ये कुठेही काटकस करत नाही आणि कबड्डी स्पर्धा कशा प्रकारे होतील भव्यतेने याच्याकडे आम्ही लक्ष देतो. धन्यवाद. शेवटचा मिनिट म्हणजेच शेवटच्या 2 रेड्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ही रेड नक्कीच औपचारिकता सांगून जाईल कारण आता बऱ्याच मोठ्या लीडनं 10 ते 11 पॉईंटच्या लीड्सनं या सामन्यामध्ये लीड करत असताना पाहायला मिळत आहेत या लेडीज. म्हणजेच या सर्व विद्यार्थिनी आपण पाहतो आहोत एका मोठ्या आघाडीनं या सामन्यावरती राज्य करत आहेत. यावेळेला 1 पॉईंट घेतला गेला आहे आणि ही शेवटची रेड माझ्यामध्ये असणार आहे आणि जी असणार आहे थर्ड रेड या ठिकाणी असणार आहे आणि या रेडमध्ये फक्त वेळ व्यतीत केला जाणार आहे कारण ही शेवटची रेड नक्कीच असणार आहे या सामन्यातली. यानंतर कदाचित एक रेड होऊ शकते जर या रेडमध्ये काही ट्राय करण्याचा प्रयत्न झाला, रनिंग हँड टच, टो टच किंवा आणखीन काही रनिंग किक वगैरे ट्राय करण्याचा प्रयत्न झाला. यावेळेला मात्र चांगली पकड झाली आहे. 1 पॉईंट या ठिकाणी मिळवला आहे आणि माझ्या मते ही शेवटची रेड असणार आहे या सामन्यातली शेवटची रेड या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. जवळजवळ या मॅचवरती राज्य केलं, या दुसऱ्या हाफवरती राज्य केलं आणि या दुसऱ्या हाफमध्ये पॉईंट्सची भरमार मात्र कमावली ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या संघाने. अपील तर केली गेली आहे, नक्कीच कॅप्टनच्या माध्यमातून ही शेवटची चढाई केली जाते. यावेळेला सुद्धा एक रनिंग हँडटचचा प्रयत्न आणि मॅच समाप्त झाली आणि या मॅचमध्ये फायनलचा विजयी संघ ठरला आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल. अभिनंदन दोन्ही शाळांना आणि पुन्हा एकदा स्पोर्ट्समॅनशिप दाखवण्याची वेळ आलेली आहे. दोन्ही संघांकडून एकमेकांना हात मिळवले जात आहेत, हँडशेक केलं जात आहे, अभिवादन केलं जात आहे. एकमेकांच्या खेळाचं, एकमेकांच्या संघाचं, एकमेकांनी दाखवलेल्या त्या खेळ बळाचं एकमेकांकडून सन्मान केला जातो आहे आणि हेच खरं स्पोर्ट्समॅनशिप असतं. हेच खरं स्पोर्ट्समॅन स्पिरिट जे असतं ते कबड्डीपटूंच्या मनामध्ये त्यांच्या कोचच्या माध्यमातून, या पंचांच्या माध्यमातून पेरलं जातं आणि हे येणाऱ्या पिढीसाठी, येणाऱ्या खेळाडूंसाठी फार महत्त्वाचं असतं. दरम्यान आपण पाहिलं श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समिती यांच्या माध्यमातून शालेय कबड्डी स्पर्धा विद्यार्थिनींसाठी भरवली गेलेली ही स्पर्धा होती आणि या मॅचमध्ये फायनलचा विजयी संघ ठरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल
आपल्यासोबत आहेत या स्पर्धेतला महिलांचा फायनलचा सामना नुकताच पार पडला आहे आणि या फायनलमधल्या विनिंग कॅप्टन पायल कांचन जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कूल विक्रोळीच्या। पायल, ये फाइनल मैच बहुत अच्छे से घटा है। पहले हाफ के बाद 11-11 स्कोर लाइन था और उसके बाद आपकी टीम ने पूरा डोमिनेशन दिखाया। तो इस टूर्नामेंट में जर्नी कैसा रहा और फाइनल के बारे में क्या कहोगे? जर्नी बहुत अच्छा था। सर ने अभी 11-11 स्कोर था, तब सर ने बहुत मोटिवेट किया और टीम ने भी बहुत सपोर्ट किया, उसके वजह से ही फाइनल हम मार पाए। नहीं तो हम लोग डिमोटिवेट हो गए थे, पर सर ने बहुत मोटिवेट किया। तर आपल्यासोबत आहेत फायनलमध्ये ज्यांचा पराभव झाला म्हणजेच SIS माटुंगा टीमच्या कॅप्टन स्फूर्ती शेडगे। स्फूर्ती, ही मॅच फार चांगली झाली। सेमीफायनलमध्ये तुम्ही 23-23 नंतर 5-5 रेडमध्ये जिंकलेलात। या मॅचमध्ये येताना कशा प्रकारचा आत्मविश्वास होता, कॉन्फिडन्स होता? ह्या मॅचमध्ये येताना म्हणजे विचार केला होता की म्हणजे प्रॉपर आपल्या सगळ्यांनी एकदम बेस्ट द्यायचं होतं। सगळं बेस्ट द्यायचं होतं सगळ्यांना। फक्त थोडंसं रेडिंगवरती चाललं नाही आणि कवर पण थोडी गरम झाली होती, त्यामुळे या मॅचमध्ये पहिल्या हाफ नंतर 11-11 गुणसंख्या होती। त्याच्यानंतर कुठेतरी तुला असं वाटलं का की डिफेन्सकडनं जे काम सेमीफायनलमध्ये झालं होतं ते ह्या मॅचमध्ये झालं नाही, असं वाटलं का? नाही, म्हणजे जे सेमीफायनलमध्ये झालेलं त्याच्यापेक्षा चांगलं आता ह्या फायनलच्या मॅचमध्ये झालं। रेडिंगमध्ये जे सेमीफायनलमध्ये झालं होतं ते आता नाही झालं, थोडंफार कमी झालं। तर आज आपण पाहिलं श्री उद्यान गणेश मंदिर सेवा समितीच्या माध्यमातून शालेय कबड्डी स्पर्धा। या स्पर्धेमध्ये आपण बऱ्याच चढाया पाहिल्या, बऱ्याच पकडी पाहिल्या, परंतु आता वेळ झालेली आहे कार्यक्रमात इथेच थांबण्याची। अशाच नवनवीन कार्यक्रमांसह आणि नवनवीन खेळांसह आम्ही पुन्हा येऊ। तोपर्यंत तुम्ही पाहायला विसरू नका दर मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता क्रीडांगण, फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर।